नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। निसर्गाची अनमोल भेट। सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात चारोळीचा सुगंध। हजारो कुटुंबांच्या चुली पेटवणारा गोड हंगाम। उपसंपादक रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क मोलगी। नमस्कार प्रेक्षकहो, रणरणत्या उन्हात जेव्हा सातपुड्याचे डोंगर तांबूस पडू लागतात तेव्हा याच डोंगरांच्या कुशीतून आदिवासी बांधवांसाठी जगण्याची एक नवी उमेद उमलते, ती म्हणजे चारोळी। सध्या सातपुड्यात या मौल्यवान रानमेव्याच्या वेचणीला वेग आला असून दुर्गम भागातील आदिवासींच्या हाताला हक्काचा रोजगार मिळाला आहे। चारोळीला ग्रामीण भागात पांढरं सोनं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। खीर असो वा बासुंदी, कोणत्याही शाही पदार्थाची चव चारोळीशिवाय अपूर्णच। पण ही चव जिभेवर रेंगाळण्यामागे सातपुड्यातील कष्टकरी हातांची मोठी तपश्चर्या असते। सध्या बाजारात चारोळीचा भाव 1100 ते 1200 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला आहे। चारोळी ही केवळ चवीसाठी नाही तर प्रथिनं आणि ऊर्जेचा मोठा स्रोत असल्याने औषधी गुणधर्मांसाठीही ओळखली जाते। चारोळी गोळा करणं हे काही सोपं काम नाही। पहाटेच्या अंधारातच आदिवासी कुटुंबे जंगलाची वाट धरतात। झाडावरून गळलेली छोटी फळं वेचण्यासाठी तासनतास वाकून काम करावं लागतं। गोळा केलेली फळं सुकवून त्याचं टणक कवच अत्यंत कौशल्याने फोडावं लागतं। एका छोट्याशा चुकीने आतला दाणा फुटू शकतो। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या बिया स्थानिक बाजारात किंवा व्यापाऱ्यांना विकल्या जातात। यंदा सातपुड्याच्या या नैसर्गिक संपत्तीवर संकटाचे ढग आहेत। वातावरणातील बदल आणि अवकाळी संकटामुळे चारोळीचा मोहोर हवा तसा टिकला नाही। परिणामी उत्पादनात 50% अधिक घट होण्याची शक्यता आहे। दरवर्षी या दिवसांत आमचं घर चारोळीच्या पैशावर चालतं। यंदा झाडं मोकळी दिसतायत, फळं कमी लागली आहेत, घरखर्च कसा भागवायचा याचीच चिंता लागली आहे, अशी व्यथा भगदरी येथील स्थानिक मनोज वसावे यांनी व्यक्त केली। वाढती वृक्षतोड आणि वणवे यामुळे चारोळीची झाडे कमी होत आहेत। हा केवळ एक हंगाम नसून आदिवासी संस्कृतीचा आणि अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे। जर ही झाडे वाचली तरच हा रानमेवा पुढच्या पिढीला पाहायला मिळेल। तळोदा वृत्तांकन आपणांस आवाहन करते की आपण जेव्हा बाजारात महागड्या दराने चारोळी खरेदी करतो तेव्हा त्यामागे एका आदिवासी कुटुंबाचे प्रचंड कष्ट असतात। शक्य असल्यास थेट उत्पादक आदिवासींकडून खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्या। प्रशासनाने देखील यावर प्रक्रिया उद्योग सुरू करावा। त्याचबरोबर चारोळीची झाडे कशी वाढतील याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, जेणेकरून भविष्यात सातपुड्यात पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल व यामुळे पर्यटकांना या रानमेव्याचे महत्त्व समजण्यास मदत होईल। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।